मित्रांनो, आज मार्केटमध्ये खूप चांगला बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे, परंतु ही लेवल मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेली होती. कालच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत माझा व्ह्यू शेअर केलेला होता की 23,212 ची लेवल जोपर्यंत ब्रेकडाऊन जात नाही तोपर्यंत ह्या लेवलला एक इम्पॉर्टंट सपोर्ट क्रिएट होणार आहे. आजच्या दिवसाचा तुम्ही लो पहा, फक्त 10 पॉईंटनी ही लेवल मिस झालेली आहे आणि 23,212 पासून बाउन्स बॅक येण्याचे जास्त चान्सेस आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं होतं आणि आज झालेला मोठा गॅप डाऊन ओपनिंग फिल करून आपल्याला निफ्टीने खूप चांगली क्लोजिंग जी आहे ती दिलेली पाहायला मिळत आहे. आता खूप चांगला बुलिश क्लोज मिळाल्यानंतर सर्वांचाच प्रश्न हा राहणार आहे की इथून बुल रॅली सुरू होणार आहे का, उद्या मार्केट बुलिश राहील का. बिईंग इंट्राडे ट्रेडर आम्ही उद्या सीई साईडला जावं की पीई साईडला, आपला काय व्ह्यू राहणार आहे, हा सर्वांचाच प्रश्न असणार आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे, माझ्या टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून आणि माझ्या मॅजिकल लेव्हल्सच्या माध्यमातून. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो तुम्हाला काही ना काही इन्स्टिट्यूशनल स्टाईल शिकवण्याचा. त्यामुळे व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ आपण इथे सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट अनालिसिस सोबत आणि माझ्या मॅजिकल लेव्हल्स सोबत. परंतु मित्रांनो, उद्याच्या मार्केटबद्दल बोलण्याअगोदर आजचं मार्केट काय होतं याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं असतं आणि त्याच्यावरून मग आपण उद्याचा अंदाज मार्केटचा जो आहे तो लावू शकतो. सर्वप्रथमतः पाहूयात मार्केटमध्ये आज काय झालेलं आहे, त्याला कशा पद्धतीने आपण ऑलरेडी प्रिडिक्ट केलेलं होतं. तर 23,212 ची लेवल कालच तुम्हाला सांगितलेली बाउन्स बॅक येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि 212 पर्यंत हे नाही गेलं, परंतु 232 फक्त 10 पॉईंट त्याच्यापासून वरतीपासूनच निफ्टीमध्ये आपल्याला एक बाउन्स बॅक आलेला पाहायला मिळतो. आणि हा झोन आहे हे मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलं. जरी गॅप डाऊन ओपनिंग आली तरी रिव्हर्सलचे जास्त चान्सेस आहेत, हे देखील काल मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्या पद्धतीने आपल्याला आज इथं परफॉर्मन्स मार्केटचा पाहायला मिळत आहे. 23,203 ची लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती प्री मार्केटच्या ओपनिंगच्या अनालिसिस सोबत, की याला ब्रेकडाऊन आला तरच स्ट्रॉंग फॉल जो आहे तो पॉसिबल आहे, परंतु तो फॉल आला नाही. इथून एक चांगला आपल्याला ब्रेकआउट जो आहे तो पाहायला मिळाला. या लेवलला ब्रेकआउट आल्यानंतर ना रेझिस्टन्स याचा होता 23,538चा पिन पॉईंट. या लेवलला एक रेझिस्टन्स क्रिएट झाला आणि इथून एक शार्प फॉल जो आहे तो आपल्याला निफ्टीवरती पाहायला मिळाला. याचाच अर्थ ज्या काही ऑपरेटरच्या फुटप्रिंट्स आपण डिस्कस केलेल्या होत्या त्याच्यानुसार आपल्याला खूप चांगला इथं जो मूव्ह आहे तो कॅप्चर करता आलेला आहे. इनफॅक्ट ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्यापैकी एक लेवल होती 23,268 268ची, की ती पिन पॉईंट ही लेवल सुद्धा काम केलेली आहे. पहा मित्रांनो, एक याच लेवलपासून चांगला सपोर्ट क्रिएट झाला आणि इथून निफ्टीने एक चांगला ब्रेकआउट दिला आणि ह्या रेझिस्टन्सला देखील किती चांगल्या पद्धतीने निफ्टीने रिस्पेक्ट केलेला आहे. पहा, याच्यावरती सुद्धा खूप चांगला मूव्ह आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगत असतो तुम्हाला की तुम्ही निफ्टीवरती ट्रेड करता, बँक निफ्टीवरती करत नाही, परंतु तुम्हाला बँक निफ्टी कधी कधी अगोदरच सांगते की निफ्टीमध्ये मूव्ह येणार आहे. आणि पहा किती चांगल्या पद्धतीचा मूव्ह आपल्याला याने येणार आहे हे अगोदर सांगितलेलं होतं. लेवल 4 प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल आहे. पहा इथं पिन पॉईंट बँक निफ्टीने 2 वेळा त्या लेवलला टच केलं आणि दोन्ही वेळा बँक निफ्टीवरती बाउन्स बॅक आलेला पाहायला मिळतोय. सोबतच ह्या ट्रेंड लाईनला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट क्रिएट झालेला बँक निफ्टीवरती पाहायला मिळतोय. आणि बँक निफ्टीने एक अर्ली इंडिकेशन सुद्धा आपल्याला दिलेलं होतं की मार्केटमध्ये एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. आणि फक्त ह्या कारणास्तवच मी तुम्हाला सांगत असतो, जरी तुम्ही ट्रेड करत नसला तरी देखील बँक निफ्टीचे लेवल तुमच्या चार्टवरती ड्रॉ करा आणि त्यांना पाहत राहा. आता बोलूयात इथं निफ्टीबद्दल. तर निफ्टीचं उद्याच्या दिवसाचं माझं प्रिडिक्शन काय राहणार आहे त्याबद्दल. 30 मिनिटाची टाइम फ्रेम जी आहे ती आजची या अनालिसिससाठी मी यूज करतोय. अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन आपल्याला या रेझिस्टन्सला पाहायला मिळते. उद्या तुमच्याकडे 100 रिझन असणार आहेत ट्रेड करण्यासाठी. कुठे ट्रेड करायचं नाहीये हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण की तो ऑप्शन सेलरचा एरिया आहे ज्याला आपण नो ट्रेड झोन म्हणतो, बिंग ऑप्शन बायर. आणि याच्यामध्ये जर आपण ट्रेड केलं तर एक तर मार्केट साईडवेज होऊ शकतं किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होऊ शकतं आणि दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. लेवल 4 दोन्ही इंडेक्समध्ये दोन्ही साईडचे इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत आणि ह्या लेवल्स कुठलेही राऊंड अप नंबर नाहीयेत, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत. त्यामुळे हा लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की उद्या या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. असा ब्रेकआउट येईल, मार्केट पुलबॅक घेईल स्टॉप लॉसेस घेण्यासाठी सगळ्यांचे आणि त्याच्यानंतर परत इथं सपोर्ट क्रिएट करून मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड उद्या राहू शकतो, असा माझा उद्याच्या दिवसाचा व्ह्यू राहणार आहे. जर तसं नाही झालं, इथूनच मार्केट रिजेक्ट झालं रेझिस्टन्स पासून आणि ते खाली आलं तरी घाबरण्याचं कारण नाहीये, कारण की प्लॅन बीच्या अनुषंगाने प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर 23,557 ते 23,500 उद्याच्या दिवसाचा नो ट्रेड झोन राहणार आहे. बिंग ऑप्शन बाहेर याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 23,557च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,621, 23,713, 23,817 आणि 23,922 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील.
तर 23,500च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,427, 23,343, 23,278 आणि 23,209 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता मित्रांनो, परत एकदा सांगू इच्छितो, बँक निफ्टीवरती तुम्ही ट्रेड करत नाही मला माहिती आहे, तरी देखील मी माझा वेळ घालवून तुमच्यासाठी ह्या लेवल तयार करत असतो. कारण की बऱ्याचदा अर्ली इंडिकेशन आपल्याला बँक निफ्टी वरच्या मूव्ह मधून पाहायला मिळतं की निफ्टीचा पुढचा काही ट्रेंड राहणार आहे. सोबत बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्स हे निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात, त्यामुळे आपण बँक निफ्टीचे लेवल सुद्धा डिस्कस करत असतो. तुम्ही ट्रेड करा किंवा करू नका, याचा अनालिसिस करण्याची सवय तुम्हाला राहू द्या. 53,930 ते 53,800 उद्याच्या दिवसाचा बँक निफ्टीचा आपला नो ट्रेड झोन राहणार आहे. बिंग ऑप्शन बाहेर याच्यावर ट्रेड करायचा नाहीये. 53,930च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 54,083, 54,241, 54,413 आणि 54,592 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 53,800च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,653, 53,512, 53,354 आणि 53,171 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत माझ्या उद्याच्या प्रिडिक्शन सोबत, आणि अशाच पद्धतीचे लर्निंग कॉन्टेंट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.